श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देसाई डायरी चिपळूणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे मुंडे गावी। त्याचं कारण आहे या ठिकाणी मुंडे या गावी होणारी श्री देव केदारनाथची त्रैवार्षिक यात्रा आणि या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेची पूर्वतयारी आपणास या ठिकाणी पाहिजे आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी ग्रामस्थांना भेटणार आहोत। त्या स्पर्धेची पूर्वतयारी कशी काय चालू आहे, या स्पर्धेची वैशिष्ट्य, बक्षीस किती आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण सरळ थेट मैदानामध्ये जाऊया। चला या।
नमस्कार. आपल्या सोबत आहेत मुंडेगावचे सरपंच माननीय श्री मयूरजी खेतले आणि सोबत आहेत आपल्या चिपळूण तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बळीराम गुजरजी. नमस्कार. सर्व ग्रामस्थांना प्रथम माझा देसाई डायरीज करून नमस्कार. आता या ठिकाणी आपल्या या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त जी बैलगाडी स्पर्धा होणार आहे सर, त्या स्पर्धेची पूर्व तयारी आपणास या ठिकाणी आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायची आहे. कशी तयारी चालू आहे स्पर्धेची, बैलगाडी स्पर्धेची? खरं बघताय की आमच्या या गावचं ग्रामदैवत श्री केदारनाथाची त्रैवार्षिक यात्रा, या यात्रेच्या निमित्तानं अतिशय उत्साहामध्ये सर्व आमच्या बैलगाडा प्रेमींनी एक बैलगाडी स्पर्धेचं आयोजन गावच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि बघाल तर त्याची पूर्वतयारी जर आपण बघाल तर संपूर्णतः या ठिकाणी बऱ्यापैकी जी तयारी प्राथमिक पाहिजे झालेली आहे. आता या ग्राउंडची या ठिकाणी जर लांबी बघायला गेली तर किती आहे सर? साधारण ग्राउंडचा पल्ला जर आपण बघितला तर साधारण तो 900 फुटापर्यंतचा पल्ला आहे. 900 मीटर पण प्लस पुढे आणि पुढे जो साधारण पहिल्यांदा सावरण्यासाठी किंवा तो 450-500 फुटाचा आहे. म्हणजे मैदानाची जी रचना आहे त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी झालेल्या आहेत. मयूरजी, ही बैलगाडी स्पर्धा आहे, हे नियोजन करण्याचं निमित्त काय सर? खरं तर आमच्या आता मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे की आमच्या गावचं ग्रामदेव केदारनाथांची त्रैवार्षिक यात्रा, त्या यात्रेच्या निमित्तानं ह्या ठिकाणी गेल्या वर्षी म्हणजे मागच्या 3 वर्षापूर्वी सुद्धा आपण या ठिकाणी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आणि ही पारंपरिक स्पर्धा आता या ठिकाणी आपण हे दुसरं साधारण म्हणजे दुसरं पर्व या ठिकाणी आपण या ठिकाणी होत आहे ना. मग या स्पर्धेसाठी बक्षिसाचं स्वरूप मयूरजी कसं असणार आहे? या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते 1,01,001 रुपया आणि मानाची ढाल अशा पद्धतीचं आहे. त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकासाठी 71,001 आणि मानाची ढाल, तृतीय क्रमांकासाठी 51,001 व मानाची ढाल, चतुर्थ क्रमांकासाठी 31,001 व मानाची ढाल, 5व्या क्रमांकासाठी 21,000 व मानाची ढाल, 6व्या क्रमांकासाठी 11,001 व मानाची ढाल व 7व्या क्रमांकासाठी 7,001 व मानाची ढाल अशा पद्धतीचं बक्षिसांचं आयोजन या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व क्वार्टर फायनलसाठी उतरणाऱ्या गाड्यांसाठी पण वेगळं म्हणजे क्वार्टर फायनलसाठी पात्र होतील त्या प्रत्येकाचा एक सन्मान म्हणून गावच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना 2,000 रुपयांनी मानाची जी ढाल देण्यात येणार. म्हणजे एक नवीन उपक्रम आमच्या गटविजेता, प्रत्येक गटविजेत्याला मानाची ढाल, प्रत्येक गटविजेत्याला सुद्धा मानाची ढाल या ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी आपले जे गट आहेत प्रत्येक ठिकाणी मी बघतोय घाटी गट, निमघाटी किंवा आपला कुठला गट, 2 गावठी असे गट करण्यात आलेले आहेत का? एकच आपलं ओपन मध्येच ठेवलेलं आहे. म्हणजे स्पर्धा संपूर्ण सगळ्यांसाठी ओपन आहे, म्हणजे सर्व बैलांना आणि सर्वांना एकाच गटामध्ये संधी मला मिळणार आहे. आणि जर या ठिकाणी आपली स्पर्धेची जी तारीख आहे म्हणजे नाव नोंदणीची तारीख आपल्या आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? नाव नोंदणी साधारण 21 तारखेपासून 28 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी सर्वांनी नोंदणी करायची. जर आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी स्पर्धा पाहायला यायचं असेल तर त्यांना कुठे यावं लागेल? एक्झॅक्ट त्यांना ठिकाण सांगू शकता आपण? आता साधारण बघितलं की चिपळूण कराड हा जो मुख्य रस्ता आहे त्याच्यापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आमच्या केदारनाथांचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये येण्यासाठी आम्ही 3 पद्धतीने आपण येऊ शकतो. एक तर गोरवाडीच्या इथून समोर आम्ही रस्ता केलेला आहे. दुसरी गोष्ट या गावच्या मंदिराचा जो येणारा जो पूर्वीपासूनचा रस्ता आहे तिकडून येऊ शकतो. आणि शिर्केवाडीकडून एक रस्त्याची आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. पाहू शकताय तर या ठिकाणी स्पर्धेची पूर्ण जय्यत तयारी सुरू आहे आणि सर्व बैलगाडी मालकांसाठी अतिशय मोठी पर्वणी आहे. मला वाटतं कोकणामध्ये 1 लाखाचं एवढं मोठं बक्षीस या ठिकाणी आहे. तरी मी आमच्या देसाई डायरीज तर्फे सर्व भक्तांना आणि सर्व बैलगाडी प्रेमींना मी विनंती करतो की आपण या बैलगाडी स्पर्धेला अवश्य उपस्थित राहावं आणि देव केदारनाथच्या यात्रेला सुद्धा सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा. सर्वांची या ठिकाणी चांगली सोय, पिण्याचे पाणी, स्वच्छ पाणी, थंड पाण्याची सोय, थंड पाण्याची सोय केलेली आहे. आणि या यात्रेचा आस्वाद घ्यावा आणि या बैलगाडी शर्यतीला सर्वांनी उपस्थित राहावं आणि हा बैलगाडीचा चित्त थरार सर्वांनी आजमायला नक्कीच यायचं. मुंडे गावी आम्ही पण येतो आणि तुम्ही पण या. धन्यवाद सर. नमस्कार. सर, आपल्या या यात्रेचं केदारनाथची देव केदारनाथच्या यात्रेचं आम्हाला सर्व स्वरूप जाणून घ्यायचं. म्हणजे यात्रे कधीपासून सुरुवात होणार आहे या यात्रेला, त्यानिमित्त काय काय कार्यक्रम आपल्या या मंदिरात या यात्रेत 3 वर्षानंतर हा कार्यक्रम आपला दरवर्षी होतो. त्यामुळे 3 वर्षाच्या या यात्रेनिमित्त कोणकोणते कार्यक्रम आपण आयोजित करणार आहात त्याची रूपरेषा थोडक्यात आम्हाला सांगू शकताय?
हो सांगतो ना. नमस्कार, मी राज खेटले मुंढे. आमच्या केदारनाथ ग्रामदेवतेची त्रैवार्षिक यात्रा यावर्षी 2026 साल आपण संपन्न करत आहोत आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांच्या. केदारनाथ ग्रामदेवतेची जी काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये केदारनाथाला या ठिकाणी आम्ही धनवंतरी केदारनाथ म्हणून सुद्धा संबोधलं जातं आणि केदारनाथाच्या हे भरपूर आहेत. कारण माहेर वसनीच्या हाकेला धावून जाणं आणि एक मोठं देवस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो ग्रामस्थ या ठिकाणी परिसरातले जिल्ह्यातले नागरिक या ठिकाणी देवदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. तर हा कार्यक्रम 29 तारखेपासून सुरू होतो आहे. 29 तारखेला केदारनाथाच्या यात्रेनिमित्त त्रैवार्षिक यात्रेनिमित्त या ठिकाणी आपण ग्रामस्थांच्या वतीनं भव्य बैलगाडा स्पर्धाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे 30 तारखेला या ठिकाणी केदारनाथाच्या लाटेचा कार्यक्रम असतो, तो सुद्धा एक मोठा कार्यक्रम असतो. आणि 1 तारखेला यात्रेचा हा प्रमुख दिवस असतो. या दिवशी सकाळपासून केदारनाथ ह्याच्या यात्रेसाठी येणारे जे तळसरची पालखी आहे त्यांचं आगमन असतं आणि त्यांच्या आगमनानंतर इथं त्यांच्या भेटीचा जो सोहळा असतो तो सोहळा म्हणजे मनाला खूप आनंद देणारा आणि नेत्र दीपक सोहळा असतो. त्यानंतर दुपारी स्नेहभोजन असतं. जी बाहेरून पाहुणे मंडळी वगैरे जे आलेले असतात त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी हा लाटेचा हे दिसतो आहे त्या ठिकाणी आपण लाट फिरवण्याचा जो कार्यक्रम होतो आणि त्यानंतर संध्याकाळी रात्री 9-10च्या नंतर जेवणानंतर पालखी पण आपण 2 नाचवले जातं त्या ठिकाणी. आणि त्यानंतर रात्री 11 वाजता आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी यावर्षी आम्ही ठेवलेलं आहे. तर माझी सर्व जिल्ह्यातील तमाम भाविकांना विनंती आहे की या वर्षी यात्रेला या ठिकाणी या केदारनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहाल अशी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपण आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.